नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. जशी आपली आरंभ संस्कृतची सिरीज चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, एकदम जोरदारपणे आपली संस्कृतची सिरीज चालू आहे सध्या. बघत-बघत आपले पार्ट 1चे 7 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत. त्यामध्ये लास्टचे 3-4 एकदम इम्पोर्टंट टॉपिक आहे. कारक झालं, संधी झालं, जे की 15-15 मार्क्सचे भेटायचे आणि जो आज चालू करतोय आपण समास प्रकरण, हे पण 15 मार्क्सचे भेटायचे. यानंतरचे चॅप्टर आहे धातुरूप आणि प्रत्यय, विशेषण, विशेष्य. एकदम सोपे टॉपिक आहे आणि ते 2-3 लेक्चरमध्ये कंप्लीट होऊन जातील. त्यामुळे संधी, कारक, शब्दरूपानी आणि समास हे 3-4 टॉपिक जे इम्पोर्टंट आहे ते सगळ्या टॉपिकचा बेस आहे. त्यामुळे हे टॉपिक सगळ्यात जास्त क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला शब्दरूपाने येणं गरजेचं आहे. कारण ते शब्दरूपाने आलं तर तुम्हाला कारक येते, बऱ्यापैकी संधी येते आणि समास. समासमध्ये तर आपल्याला शब्दरूपाने खूप गरजेचं आहे. त्यातल्या त्यात अव्ययभाव समास असेल, विभक्ती तत्पुरुष समास असेल, या ठिकाणी आपल्याला गरजेचं येणार आहे ते शब्दरूपाने. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समास प्रकरण चालू करतोय. जवळ-जवळ 15 ते 20 मार्कचं वेटेज आहे समास प्रकरणाचं. बऱ्याच ॲस्पिरंटसाठी म्हणजेच आपल्या बी-एम-एस युनिव्हर्सिटी साठी असेल, एम-पी-एस-सी साठी असेल, बऱ्याच एक्झामसाठी हा टॉपिक खूप इम्पोर्टंट असतो समास प्रकरण. तर ह्याचं वेटेज पण जास्त आहे आणि याच्यावर क्वेशन कसे विचारले जातात, त्या क्वेशनला धरून आपण कॉन्सेप्ट शिकणार आहोत. आणि या प्रकरणामध्ये तुम्हाला क्वेशन सॉल्व्हिंग येणं गरजेचं आहे. कॉन्सेप्ट कितीही येऊ दे, क्वेशन सॉल्व्ह होत नाहीत विद्यार्थ्यांना. त्यामुळं तुमच्या कॉन्सेप्ट जेवढ्या इम्पोर्टंट आहेत, त्याच्यापेक्षा जास्त इम्पोर्टंट आहे तुम्हाला क्वेशन सॉल्व्हिंग होणं आणि ते क्वेशन राईट असणं. ठीक आहे. तर आपण हा चॅप्टर लास्ट चॅप्टर सारखाच एक्झाम्पल वरून कॉन्सेप्ट लर्न करणार आहोत आणि जे पण आपल्याला पी-वाय-क्यू झालेले आहेत त्याच्या रिलेटेड कॉन्सेप्ट कशा लागतात, क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतात, हे आपण बघणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण चालू करतोय समास प्रकरण. समास म्हणजे काय जर समजून घ्यायचं झालं, समास म्हणजे जेव्हा एक असे 2 शब्द एकमेकांना जोडले जातात, एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, ज्यामध्ये 2 शब्द असतात, त्याला समास म्हणतात. कळलं का काय म्हणतोय मी? समास म्हणजे काय, आता बघा इकडे. आता एखादा शब्द आहे ए आणि दुसरा एक शब्द आहे बी. त्यांना जोडून एक शब्द तयार झाला ए-बी. हा झाला समास. ठीक आहे. समास म्हणजे काय? जेव्हा 2 वेगवेगळे शब्द एकमेकांना जोडले जातात, त्यांना समास म्हणतात. आणि क्वेशनमध्ये त्याला काय म्हणतात? समास. आणि जेव्हा ह्यांचा विग्रह केला जातो, त्याला म्हणजे विच्छेद केला जातो. विग्रह म्हणजे सेपरेट केले जातात शब्द. त्याला विग्रह म्हणतात. आता बघा, हे रिव्हर्सिबल दिला मी सिम्बॉल. इकडून इकडे झालं, तर त्याला म्हणायचं विग्रह. इकडून इकडे झालं, त्याला म्हणायचं विग्रह. आणि इकडून इकडे झालं, तर त्याला म्हणायचं समास. कळलं का? म्हणजे 2 वेगवेगळे शब्द जेव्हा ॲड होतात आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तेव्हा त्याला समास म्हणतात. आणि जेव्हा त्या समासाचा विग्रह करायचा असतो, तर तेव्हा 2 वेगळे शब्द तयार होतात. त्याला म्हणायचं विग्रह. आणि एक्झामला क्वेशन असाच येतो. एक अर्थपूर्ण शब्द दिला जातो, त्याचा विग्रह करा म्हणतात, किंवा 2 वेगवेगळे शब्द दिले जातात, त्याचा समास करा म्हणतात. हे झालं आपलं समास. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे जे समास आहे, प्रकरण आहे, ते आपल्याला एकदम असं एक्झाम्पल वरून शिकायचंय. कारण बऱ्याच तुम्ही बघसाल जेव्हा लेक्चरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं चांगल्या-चांगल्या ठिकाणचं एक सबस्क्रिप्शन घेऊन ठेवलेलं आहे. पण तरी पण विद्यार्थ्यांना क्वेशन सॉल्व्हिंग होत नाहीये. असं का? तर एक्झाम जेव्हा कालावधी आपल्याला प्रिपरेशनसाठी कमी असतो. 1-2 महिन्यावर एक्झाम आलेली असते. त्यावेळेस आपण सिलेबस हा आपला कॉन्सेप्टच्या जेवढ्या बेसिसवर कराल त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. म्हणजे पेपर पॅटर्नमध्ये, ब्लूप्रिंटमध्ये क्वेशन कसे आलेले आहेत, पॅटर्न काय रिक्वायर्ड आहे, आपला स्टडी काय रिक्वायर्ड आहे, याच्या रिलेटेड स्टडी करा. बरेच विद्यार्थी आता अॅनाटॉमी असेल, संस्कृत विषय असतील, ते वास्ट जायला बघतात. पूर्ण डिटेल शब्द न शब्द कंप्लीट करायला बघतात आणि त्यामुळेच विद्यार्थी पास पण होत नाहीत आणि बाकीच्या विषयाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, असे जे टॉपिक आहेत मोठमोठे वेटेजचे आणि इम्पोर्टंट, ते कसे करायचे तुम्हाला एकदम एक्झाम ओरिएंटेड, क्वेशन ओरिएंटेड. जे कामाचं आहे तेवढंच, रिक्वायरमेंट आणि गरज. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट बघा. हे झालं. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा कळलं की 2 शब्द स्वतंत्रपणे एक करणे म्हणजे समास आणि त्यांचा विग्रह म्हणजे काय, तर 2 वेगवेगळ्या शब्दांमध्ये त्यांचे फूट करणे म्हणजे विग्रह. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विग्रह 2 प्रकारचे आहेत. लौकिक विग्रह आणि अलौकिक विग्रह. लौकिक विग्रह म्हणजे जो व्यवहारात वापरला जातो आणि अलौकिक विग्रह म्हणजे जो व्याकरणात वापरला जातो. तेच शिकायचं आपल्याला. अलौकिक, लौकिक आपल्याला नाहीये. ठीक आहे. आता जेव्हा तुम्हाला समास हे तर कळलं, समास म्हणजे काय, जेव्हा 2 वेगळे शब्द जोडले जातात तेव्हा त्यांना काय म्हणतात, समास म्हणतात. ठीक आहे.
समास म्हणजेच काय म्हणता येईल मग तुम्हाला, जेव्हा आपल्याला काय कळलं समास म्हणजे काय. आता बघा, हे एक अर्थपूर्ण शब्द आहे. अर्थपूर्ण शब्दाला म्हणजे काय केलं आपण, दोन शब्द जोडून एक अर्थपूर्ण शब्द तयार केला, बरोबर का. म्हणजे एक अर्थपूर्ण शब्द होणे किंवा त्याचं विस्तारित करणे किंवा संक्षेप करणे म्हणजे समास. ठीक आहे, तेवढं समजलं. त्यानंतर जर आपण त्याचे प्रकार बघायचं गेलं, प्रकार म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत, तर आपल्याला जर सांगायचं झालं त्याचे प्रकार, विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ आपल्याला सिलेबस मध्ये 4 ते 5 प्रकार दिलेत, पण एक प्रकार तुम्हाला सिलेबस मध्ये नाहीये. तुम्ही बऱ्याच ठिकाणी शिकला असाल. आता इकडे बघा, मी प्रकार लिहितो त्याचे. प्रकार कशाचे? समासचे प्रकार. आपण तेव्हा संक्षिप्त मध्ये लिहूया प्रकार सगळे, कारण बसणार नाही याच्यामध्ये. इकडे बघा, आता प्रकार जर लिहायचं झालं, पहिला केवल, केवल समास करायचाच नाही. क्वेश्चन आलेला नाही आतापर्यंत याच्यावर. केवल समास सिलेबस मध्ये पण नाही. दुसरं आहे तत्पुरुष, सॉरी, अव्ययभाव समास. अव्ययी भाव समास, याच्यावर क्वेश्चन असतो दरवर्षी, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तत्पुरुष समास, तत्पुरुष, तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समासवरती सगळ्यात जास्त वेटेज आहे तत्पुरुष समास, कारण हा समास खूप वेटेजेबल आहे आणि त्याला खूप डिवाइड केलं. आता तत्पुरुष समासाला डिवाइड केले समाधिकरण, समानाधिकरण, समानाधिकरण, यांचे अर्थ, व्याख्या हे आपण सगळे त्यांना डिटेल मध्ये एक एक घेऊन शिकणार आहोत. दुसरं दिले व्याधिकरण, व्याधिकरण, समानाधिकरण आणि व्याधिकरण. यांच्यात मग हे प्रकार दिलेत. पहिला समास कुठला, केवल समास. दुसरा अव्ययभाव समास. तिसरा तत्पुरुष समास. परत तत्पुरुष समास मध्ये 2 प्रकार केले, समानाधिकरण समास आणि व्याधिकरण समास. समाधिकरण मध्ये कर्मधारय आणि द्विगु केले, कर्मधारय आणि द्विगु समास. आणि व्याधिकरण मध्ये परत 4 केले. एक केलाय विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती तत्पुरुष समास. दुसरा केलाय सॉरी, उपपद तत्पुरुष समास, नय तत्पुरुष समास, समास आणि प्राधी तत्पुरुष समास, प्राधी तत्पुरुष समास. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे झाले 3 प्रकार. चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास, बहुव्रीही समास. आणि 5वा प्रकार आहे द्वंद्व समास. कळलं का? जवळजवळ तुम्हाला 5 प्रकार दिलेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला दिला केवळ समास, त्यामध्ये तो करायचा नाहीये. त्यानंतर दिला अव्ययभाव समास, हा करायचा आहे. याच्यामध्ये काय शिकायचंय तुम्हाला, बेसिक आयडिया देतो. अव्ययभाव समास मध्ये शिकायचंय, नावातच आहे अव्ययी. ज्या शब्दांमध्ये अव्यय येतात त्यांचा अव्ययभाव समास करायचा असतो. मग ते तुम्हाला मी सांगेल आता, अव्ययभाव समास कसा करायचा, कोणते शब्द आल्यावर कोणती विभक्ती घ्यायची. नावातच आहे अव्ययभाव समास. अव्यय आलं की त्याचा अव्ययभाव समास करायचा. तत्पुरुष समास, तत्पुरुष समास 2 प्रकारे केले, समाधिकरण आणि व्याधिकरण. समानाधिकरण म्हणजे काय, जेव्हा उपपद आणि उत्तरपदाची विभक्ती समान असते दोन्ही शब्दांची. उपपद आणि उत्तरपद हे बघायचं आपल्याला, म्हणजे उत्तरपद काय असतं, पूर्वपद काय असतं, हे शिकायचंय आपल्याला. आता समाधिकरण काय असतं, दोन्ही पद कशी असते, दोन्ही पदांची विभक्ती समान असते. व्याधिकरण मध्ये विभक्ती समान नसते. आता कर्मधार आहे, द्विगु, द्विगु म्हणलं की सांगेल मी तुम्हाला डिटेल मध्ये, एक एक लेक्चर जेव्हा कम्प्लीट होईल. मग तत्पुरुष मध्ये आपल्याला समाधिकरण, व्याधिकरण शिकायचं. त्यामध्ये कर्मधारय, द्विगु इम्पॉर्टंट आहे. यामध्ये व्याधिकरण मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट विभक्ती तत्पुरुष समास आणि नय तत्पुरुष समास. उपपद आणि प्राधी एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, क्वेश्चन येतो कधीतरी येतो उपपद आणि प्राधीवर. पण विभक्ती तत्पुरुष समास आणि नय तत्पुरुष समास खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास, हे पण इम्पॉर्टंट आहे दोन. ठीक आहे, जास्त लक्ष नाही दिलं चालतंय. केवलचं करायचं नाही आपल्याला, आपण हे टीचिंग पण नाही करणार, कारण केवल आलेला नाही आतापर्यंत क्वेश्चन मध्ये. ठीक आहे विद्यार्थी, तुम्हाला प्रकार कळले, समास म्हणजे काय कळलं. आपण आता चालू करूया अव्ययभाव समास. क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे आपण एक्झाम ओरिएंटेड शिकणार आहे. बिनकामाचं आपल्याला काही शिकायचं नाही विद्यार्थ्यांनी. जे पण शिकायचं ते एक्झाम ओरिएंटेड शिकायचं, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होण्याशी मतलब आहे. ठीक आहे, आपण चालू करूया विद्यार्थी मित्रांनो अव्ययभाव समास. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे अव्ययभाव समास. पहिला जो इम्पॉर्टंट आहे, कारण केवळ समास एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला नाही आतापर्यंत. अव्ययभाव समास पासून आपण हा चॅप्टर चालू करतोय. खूप इम्पॉर्टंट आहे हा समास, अव्ययभाव समास. त्यासाठी तुम्हाला येणं गरजेचं आहे शब्दरूप आणि चॅप्टर.
शब्दरूप आणि चॅप्टरमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पुल्लिंगी आकारांत असेल तर रामच्या टेबलनी, बाकी जे असतील ते मुनीच्या टेबलनी. स्त्रीलिंगीमध्ये बलाचा टेबल एक सांगितला होता. नपुंसकलिंगीमध्ये आकारांसाठी मी तुम्हाला आय थिंक वनचा टेबल सांगितला होता. बाकीच्यांसाठी आय थिंक मधूचा टेबल सांगितला होता. हे 2-2 टेबल प्रत्येकांचे तुम्ही करून यायचे या ठिकाणी. त्यामध्ये तुम्हाला जेव्हा अव्ययभाव समासामध्ये एखादा शब्द दिला जाईल, तुम्हाला पहिले ते ओळखणं गरजेचं आहे. की तुम्हाला तो एकवचन आहे, द्विवचन आहे, बहुवचन आहे, नपुंसकलिंगी आहे, पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे, तरच तुम्ही या टॉपिककडे जे समास प्रकरणाकडे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अव्ययभाव समास म्हणजे काय? तर त्याचं सांगताना सूत्र आपल्याला समजणं गरजेचं आहे. सूत्र असं आहे, की पूर्वपदार्थ प्रमाण अव्ययभाव समास म्हणजे काय? पूर्वपदार्थ प्रमाण म्हणजे या शब्दामध्ये पूर्वपद जे असतो ते प्रधान असतो. पूर्वपद कसा असतो? प्रधान असतो. कारण पूर्वपदामध्ये काय दिलेलं असतं? तर अव्यय दिलेला असतो. काय दिलेलं असतं? अव्यय दिलेला असतो. एखादा शब्द तुम्हाला मी काय सांगितलंय समास म्हणजे काय? जेव्हा 2 वेगळे शब्द एकत्र करून बनवले जातात, तेव्हा समास तयार होतो आणि जेव्हा ते समासाचा 2 वेगळे शब्द तयार केले जातात, त्याला विग्रह, उलटं रिव्हर्सिबल सुरुवातीला सांगितलं होतं. ए प्लस बी इज इक्वल टू बी. ए-बी, ए-बी रिव्हर्सिबल टू ए-बी. ए प्लस बी. ठीक आहे. म्हणजे इकडं बघा, आता मी तुम्हाला इकडे एक व्हाईट बोर्डवरती हे शब्द दिलेत. खूप इम्पोर्टंट तक्ता आहे हा. कारण मी जवळ-जवळ तुम्हाला 11 अव्ययांचे अर्थ, त्यांची विभक्ती रिप्लेस कशी करायची सांगितली आणि कोणत्या शब्दाने करायची कसं सांगितले. तुम्हाला काय कळणार नाही आता स्टार्टिंगला. तुम्हाला ते शब्दांमध्ये कसं वापरायचं, त्याचा उपयोग काय, अव्ययभाव समासाला कसं रिलेट करायचं हे बघूया. तुम्ही अव्ययभाव समास म्हणजे काय शिकला विद्यार्थी मित्रांनो? अव्ययभाव समास म्हणजे पूर्वपदार्थ प्रमाण म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये पूर्वपद हे काय आहे? प्रधान आहे. पूर्वपद प्रधान आहे म्हणजे काय? पूर्वपदामध्ये अव्यय आहे. आता एखादा शब्द घेतला मी फॉर एक्झाम्पल रामकृष्ण. रामकृष्णामध्ये राम हा शब्द पूर्वपद आहे आणि कृष्ण हा शब्द उत्तरपद आहे. मग राम हा शब्द पूर्वपद आहे. त्या जर ठिकाणी एखादं अव्यय आलं तर तो झाला अव्ययभाव समास. कारण याच्यामध्ये काय आहे? सूत्र काय सांगतं? पूर्वपदार्थ प्रमाण म्हणजेच काय? पूर्वपद यामध्ये काय आहे? अव्यय आहे जे की प्रधान आहे. ठीक आहे, समजलं? इथे दिलंय सूत्र पूर्वपदार्थ प्रमाण अव्ययभाव म्हणजे ते कधी-कधी तुम्हाला एक्झाममध्ये एमसीक्यू मध्ये विचारलं जातं डॅश डॅश अव्ययभाव समास. मग तिथे आठवायचं पूर्वपदार्थ प्रमाण. प्रत्येक समासाचं एक-एक सूत्र दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, पूर्वपदामध्ये जर आपल्याला अव्यय असेल दिसलं की कोणता समास? अव्ययभाव समास. मग हे शब्द आहेत बघा अधि, उप, दूर, सु, निर, अति, इति, अनु, यथा, स, आ. हे 11 अव्यय आपण या ठिकाणी घेणार आहोत. 11च्या 11 कारण हेच क्वेशनला येत असतात. यातलेच दरवर्षी तुम्हाला क्वेशनला येत असतात आणि हेच इम्पोर्टंट आहे. बाकी आपण कितीतरी शिकलोय. अव्यय चॅप्टरमध्ये आपण भरपूर अव्यय शिकलोय, पण त्यातले आपण 11 शिकणार आहोत. 16 सांगितले त्यामध्ये गरजेचे, पण 11 आपल्याला खूप इम्पोर्टंट आहे एक्झाममध्ये. एवढेच करा तुमचा परफेक्ट अव्ययभाव समास होईल. एक ना एक क्वेशन तुम्हाला सॉल्व्ह होईल. आणि आपण आता एक्झाम ओरिएंटेड शिकणार आहोत. अव्ययभाव समासला कसं सॉल्व्ह करायचं, हँडल करायचं. आता तुम्हाला एक डायरेक्ट एक्झाम्पलने शिकू. अव्ययभाव समास शिकलो आपण काय असतं. आता शब्द आला तुम्हाला अधिहरी, सॉरी. अधिहरी हा एक्झाम्पलला क्वेशन आलाय तुम्हाला. अधिहरी. तुम्ही तर पहिले बघणार समास कोणता आहे. जसं मी संधीमध्ये सांगितलं होतं एक्झाम्पल दिल्यानंतर पहिले ओळखणं गरजेचं आहे, की ती कोणती संधी आहे. संधी स्वरसंधी आहे, व्यंजन संधी आहे का ती विसर्ग संधी आहे. त्या प्रकारे आधी समासमध्ये प्रकरणामध्ये पण दिलेल्या एक्झाम्पलमध्ये समास ओळखणं गरजेचं आहे, की तो कोणता समास आहे. अव्ययभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व कर्मधार आहे, बहुव्रीही, द्विगु कोणता समास आहे ते ओळखणं गरजेचं आहे. अव्ययभाव समास कसा ओळखायचा? जर पूर्वपदामध्ये अव्यय दिला असेल. अव्यय तर तुम्हाला माहित आहेत कोणकोणते आहेत. बघितल्यावरच कळतात. आता इथं बघा अधिहरी हा शब्द दिलाय. अधि हा काय आहे रे? अव्यय आहे. बरोबर का? अव्यय आहे. मग हा कोणता झाला? अव्ययीभाव समास. मग आपल्याला याचा काय करायचं आहे? विग्रह करायचा आहे. ठीक आहे. विग्रह करताना विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवायचं आपल्याला पूर्वपद आणि उत्तरपद ओळखायचं. पूर्वपद काय पण असतं? अव्यय असतं आणि उत्तरपद काय असतं? एखादा शब्द असतो. कधी पण ध्यान ठेवायचं जे उत्तरपद आहे त्याचं काय करायची? विभक्ती करायची. उत्तरपदाची काय करायची? विभक्ती करायची आणि पूर्वपदाचं काय करायचं? एक्सचेंज करायचा शब्द. कोणत्या शब्दाने एक्सचेंज करायचा? मी सांगितलंय. अधि शब्द जर पूर्वपद असेल तर इतीने एक्सचेंज करायचा. उप असेल तर समीपने करायचा. दूर असेल तर वृद्धी करायची. सु असेल तर समृद्धी. निर हा अव्यय सुरुवातीला असेल तर त्याचा एक्सचेंज अभावने करायचा. अतिला अत्ते, इतेला शब्दस्य प्रकाश, अनुला पश्चात, यथाला अनतिक्रम्य, सला सादृश, आला आ. एवढं ध्यानात ठेवायचं. मग अधिला एक्सचेंज करायचंय त्या शब्दाने दुसऱ्या मी जे लिहिले समोर त्यांच्या आणि
जे उत्तरपद आहे त्यांची करायची विभक्ती. मग अधि आला तर त्याची विभक्ती सप्तमी करायची, उप आला तर त्याची विभक्ती षष्टी करायची, दूर आला तर षष्टी. त्यांच्यापुढे मी विभक्त्या पण दिल्यात. ह्या विभक्त्या ज्या आहेत त्या कशाच्या आहेत? उत्तरपद. कशाची विभक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो? उत्तरपद. आणि हे जे शब्द एक्सचेंज केले ते कुठले केलेत? पूर्वपदात. ठीक आहे. म्हणजे आता एक एक्झाम्पल मध्ये अधिहरी तुम्हाला क्वेश्चन आलाय. अधिहरी तुम्हाला कळला हा विभव समास आहे कारण त्याच्या स्टार्टिंगला अधि आलंय. तर मग अधिला एक्सचेंज करायचे इति या शब्दाने आणि हरीची कोणती विभक्ती करायची या ठिकाणी उत्तरपदाची? सप्तमी विभक्ती. कारण अधि आलंय ना. जर तिथं उप असतं तर आपण षष्टी विभक्ती केली असते हरीची. आता इथं हरीची कोणती विभक्ती करायची? इथं करायची सप्तमी विभक्ती. पण इकडे काय करायचंय? उत्तरपद समोर घ्यायचंय आणि पूर्वपद लास्टला घ्यायचंय. म्हणजे हरीची विभक्ती सप्तमी केली तर आपण आधी आता बघायचं इथं. हरीची विभक्ती सप्तमी कोणत्या प्रकारे करायची? हरी शब्द बघायचा. तो कोणता आहे? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी? पुल्लिंगी आहे हरी म्हणजे. मग हा इकारांत आहे म्हणजे हा मुळीच्या टेबलने सॉल्व्ह करावा लागेल. बरोबर का? मी रामच्या टेबलने आकारांत सांगितलं होतं. आता हे इकारांत आहे. मुनीच्या टेबलने सॉल्व्ह करा. मुनीच्या टेबलने जर सॉल्व्ह केलं, हरीचं काय येईल रे सप्तमी विभक्तीमध्ये? हरव. हरव. हरव येईल बघा. आणि हे अधिच्या ठिकाणी काय घ्यायचं? इति. इति इकडे घ्यायचं उत्तर साईडला, उत्तर पदाच्या साईडला. हे झालं तुमचा आन्सर. समजलं का? एकदम सोपं आहे. आता इथं बघा उपकृष्णम. उपकृष्णम मध्ये काय करायचं? पहिलं तर तुम्हाला कळलं उप आलंय स्टार्टिंगला पूर्वपदामध्ये म्हणजे हा विभव समास आहे. उत्तरपद काय आहे? कृष्णम. कृष्णम काय कसा शब्द आहे? कृष्णम हा पुल्लिंगी शब्द आहे. कृष्ण. कृष्ण. कृष्ण अकारांत अकारांत रामच्या टेबलने. कृष्णमची विभक्ती काय मग षष्टीमध्ये? हा षष्टी विभक्ती करायची बरं का. उप आला तर कोणती विभक्ती? षष्टी उत्तरपदाची. कृष्णस्य येईल बघा. बरोबर का? कृष्णस्य. आणि उप आल्यावर काय घ्यायचंय? समीप घ्यायचंय. कृष्णस्य समीप. हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे. त्यानंतर बघा दुर्यवनम. दुर्यवनम. आता तुम्ही बरेच विद्यार्थी असे म्हणतात सर इथं उपपद उत्तरपद सॉरी पूर्वपदामध्ये तर अव्यय दिलेला नाहीये. दूर आहे बघा याच्यामध्ये हिडन आहे. नीट बघा दूर. आपण अव्ययमध्ये शिकलोय हिडन अव्यय असतात काय काय. दूर प्लस वनम हे शब्द दुर्यवनम तयार झाला. या ठिकाणी दूर हा अव्यय हिडन आहे. दुर्यवनम. ठीक आहे. मग दूर आल्यानंतर त्याला रिप्लेस कशाने केलं? वृद्धीने. त्याची विभक्ती काय? उत्तरपदाची षष्टी. वनम. वनम काय आहे? उत्तरपदामध्ये आहे. ठीक आहे. वनम कुठला शब्द आहे विद्यार्थ्यांना? वनम हा शब्द आहे नपुंसकलिंगीमध्ये. वनम म्हणजे हा कसा आहे? परत बहुवचन मध्ये वनम म्हणजे अनेक वन. बहुवचन मध्ये जर आपल्याला त्याची कोणती विभक्ती करायची आता दोरची षष्टी. कुठलं काय येईल रे मग? वना नाम येईल. वना नाम. वना नाम. वना नाम आणि त्याचं पूर्वपद काय? दूरच्या ठिकाणी वृद्धी. वना नाम वृद्धी. हे झालं त्याचं आन्सर. ठीक आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर बघा सुमुद्रम. सुमुद्रम दिले. सु काय आहे? पूर्वपद आहे जे की आहे अव्यय आणि मुद्रम काय? उत्तरपद. उत्तरपदाची कोणती विभक्ती करायची? सु आल्यावर सुच्या ठिकाणी घ्यायचे समृद्धी आणि त्याची विभक्ती करायची षष्टी. मुद्रमची विभक्ती काय? मुद्रम पण कसा आहे? नपुंसकलिंगी आहे. मुद्रम अनेक. मुद्रम म्हटलं की जास्त करून अनेक बहुवचन मध्ये. बहुवचन मध्ये मुद्रमचं काय असतं? मुद्रनाम. मुद्रनाम. मुद्रानाम. आणि सुच्या ठिकाणी काय घ्यायचं? समृद्धी. मुद्रानाम समृद्धी. एक ध्यानात सांगू विद्यार्थ्यांना जर तुम्हाला ना क्वेश्चनच्या उत्तर पदामध्ये जर नपुंसकलिंगी शब्द दिला असेल ना तर त्याची बहुवचन मधली सप्तमी विभक्ती घ्यायची कधी पण. आन्सर बरोबर येते जास्त करून. जर उत्तर पदामध्ये बहुवचन सॉरी नपुंसकलिंगी शब्द असेल तर त्याची बहुवचनातली सप्तमी विभक्ती घ्यायची आणि जर एखादा अकारांत पुल्लिंगी स्त्रीलिंगी असेल तर मग ती षष्टीच विभक्ती असते 90%. ठीक आहे. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता. हे समजलं ना? काय ध्यानात ठेवायचं तुम्हाला पहिले तर स्टार्टिंगला पूर्वपद आणि उत्तरपद. उत्तरपद स्टार्टिंगला घ्यायचं आणि पूर्वपद लास्टला घ्यायचं. पूर्वपदाचं एक्सचेंज करायचं आणि उत्तरपदाची विभक्ती घ्यायची जे की मी इकडे सांगितले कोणता शब्द आल्यावर कोणती विभक्ती घ्यायची. आता आपण बघू नेक्स्ट. आता उरलेले एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांना. नेक्स्ट बघा निर्मक्षिणम. तुम्हाला यामध्ये ध्यानात काय ठेवायचं? पूर्वपद आल्यावर कोणत्या शब्दाने एक्सचेंज करायचं आणि उत्तरपदाची विभक्ती कोणती करायची एवढं ध्यानात ठेवायचं. म्हणून म्हणतोय हा तक्ता खूप इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे खूप. अव्ययभाव समासचा एक ना एक शब्द तुम्हाला एक ना एक आन्सर तुम्हाला काढता येईल प्रश्नाचं जर तुम्हाला हा तक्ता खूप लहान असेल. ठीक आहे. याच्यामध्ये बघा हे काय सांगितले? पहिला शब्द, दुसरा शब्द आणि तिसरं. तिसरी जी आहे ती काय आहे? विभक्ती. जी कोणाची करायची? या उत्तरपदाची. आणि जे अधि आल्यावर इति घ्यायचं, उप आल्यावर समीप घ्यायचं. हे शब्द रिप्लेस करायचे म्हणजे कोणता अव्यय आल्यावर कोणता शब्द घ्यायचा. हे जे पूर्वपदामध्ये आलेले अव्यय आहेत ते उत्तरपदामध्ये ह्याचे आन्सर करायचे. विभक्ती जी आहे ती उत्तरपदाची करायची स्टार्टिंगला लिहायची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. निर्मक्षिकम. याच्यामध्ये कोणता अव्यय आला रे? निर्मक्षिकम मध्ये नीर हा अव्यय आला. कोणता आला? नीर.
ठीक आहे विद्यार्थ्यांनो, नीर हा अव्यय आलाय. निर्मक्षिकम. निर्मक्षिकम मध्ये मक्षिकम हा कसा शब्द आहे रे? हा नपुंसकलिंगी शब्द आहे. जेव्हा पण तुम्हाला एखाद्या उत्तरपदाचा अर्थ लागत नाही, तो 100% नपुंसकलिंगी शब्द असतो. जेव्हा तुम्हाला स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी शब्दांमध्ये कन्फ्युजन होतं, जवळ-जवळ तो नपुंसकलिंगी शब्द असतो आणि नपुंसकलिंगी शब्द आला, की त्याचं कधी पण बहुवचनमध्ये सप्तमी विभक्ती करायची. हे 90% बरोबर असतं. ॲन्सर निर्मक्षिकम, मक्षिकम. मक्षिकम जर बहुवचनमध्ये सप्तमी विभक्ती करायचं झालं तर मक्षिक नाम. मक्षिक नाम. मक्षिक नाम सप्तमी विभक्ती केली उत्तरपदाची सुरुवातीला आणि निर आलं या ठिकाणी. निर्मक्षिकम. निर आल्यानंतर काय घ्यायचे? अभाव. मक्षिक नाम अभाव आहे त्याचं काय झालं? ॲन्सर. हे जे आहे ते उत्तरपद पूर्वपद जे आहे अव्यय ते शेवटी घ्यायचे त्याचे एक्सचेंज. अतिदिन. अतिदिन मध्ये बघा, अतिदिन आता तो इथं कोणता आलाय? अति ह्या अव्यय आलाय आणि दिन हा उत्तरपद आहे. दिन शब्द आला या ठिकाणी. अति शब्दामध्ये उत्तरपदात दिन आला तर त्याची विभक्ती षष्टी करायची. दिनची षष्टी विभक्ती. दिन कसा शब्द आहे रे दिनचा? दिन जर शब्द आपल्याला दिन बघा दिवस. दिवस पण असा शब्द वाटतो आपल्याला, मग कसं सांगता येईल? दिनानाम पण चालतंय. दिन, दिवस. दिनानाम, दिनानाम नपुंसकलिंगी शब्द बहुवचन सप्तमी विभक्ती आणि अतिचं काय आहे? अतिच्या ठिकाणी अत्ते घ्यायचंय. दिनानाम अत्ते. ठीक आहे. दिनानाम अत्ते हे झालं त्याचं ॲन्सर. सेम तसंच इतिहरी. 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 इति शब्द बघायचा. इति आल्यावर शब्दस्य प्रकाश घ्यायचे आणि त्याची विभक्ती प्रथमा करायची. ठीक आहे. प्रथम विभक्ती कशाची करायची? उत्तरपदाची. हरीची विभक्ती काय मग हरीच राहील. आणि इति आल्यावर काय येईल? शब्दस्य प्रकाश. शब्दस्य प्रकाश. ठीक आहे विद्यार्थी मित्र. शब्दस्य प्रकाश. म्हणजे शब्दस्य प्रकाशच्या ठिकाणी अजून कोणताही एखादा शब्द घेऊ शकतो जो दिलेला आहे आपल्याला पुस्तकांमध्ये काही. शब्दस्य प्रकाशच्या ऐवजी दुसरा एखादा घेऊ शकतो. पण तुम्ही नॉर्मली एवढंच लिहायचं जेवढं मी सांगितलंय या तक्त्यामध्ये. ठीक आहे. अनुरामम. अनुरामम ठीक आहे. अनु आल्यावर बघा काय घ्यायचं? अनु आल्यावर पश्चात. त्याची विभक्ती षष्टी. नॉर्मली 90% शब्दांमध्ये अव्यय आल्यानंतर षष्टीच विभक्ती करायची. फक्त एक चेंज आहे. आधी आल्यावर सप्तमी, त्यानंतर आहे प्रथमा इति आल्यानंतर आणि द्वितीय यथा आल्यानंतर. या 3 मध्येच एक्सचेंज आहे. नाहीतर बाकी सर्वांची विभक्ती षष्टीच करायची आपल्या आणि इथे आल्यावर पंचमी. ठीक आहे. अनुरामम. अनु आल्यावर काय घ्यायचंय? अनु आल्यावर पश्चात घ्यायचं आणि त्याची विभक्ती षष्टी करायची. रामची षष्टी विभक्ती काय? रामस्य. रामस्य षष्टी विभक्ती. तुम्ही जेव्हा त्याची प्रॅक्टिस करसाल अव्यय समासची आणि आता पाठ करसाल, तुम्हाला झटपट क्वेश्चन सॉल्व्ह होतील. उत्तरपद काय आहे? रामम. रामची षष्टी विभक्ती काय? रामस्य आणि पूर्वपद काय आहे? अनु. अनुचं काय घ्यायचं? आले पश्चात. रामस्य पश्चात. हे झालं त्याचं ॲन्सर. ठीक आहे. यथाराम. यथाराम इम्पॉर्टंट क्वेश्चन आलेला पण यथाच्या ठिकाणी अनतिक्रम्य घ्यायचं आणि द्वितीय विभक्ती करायची. उत्तरपदाची विभक्ती करायची. ध्यानात आहे आपल्याला. रामची द्वितीय विभक्ती काय? रामम. राम रामम. ठीक आहे. राम रामम आणि यथाच्या काय ठिकाणी घ्यायचे? अनतिक्रम्य. रामम अनतिक्रम्य. हे झालं त्याचं ॲन्सर. रामम अनतिक्रम्य. त्यानंतर सवर्ण. सवर्ण. वर्ण कसा शब्द आहे रे? वर्ण. वर्ण शब्द आपल्याला पुल्लिंगी वाटतो का स्त्रीलिंगी? दोन्ही पण कन्फ्युजन म्हणजे नपुंसकलिंगी. नपुंसकलिंगीमध्ये बहुवचन सप्तमीचं काय आलं? वर्णनाम. 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 स आल्यावर काय घ्यायचंय? स आल्यावर सादृश घ्यायचंय. वर्णनाम सादृश. झालं त्याचं ॲन्सर. शेवटी दिले आमरनाम. अमरनाम आल्यावर आहे तसं आ ठेवायचंय. फक्त त्याची उत्तरपदाची मरनामची सप्तमी विभक्ती करायची. मरनाम. मग इथं काय आलंय? पंचमी विभक्ती. मरनामची काय ती रे? मरनाम. मरण. बघा आता राम रामम रामेण रामाय रामात. मरणात. पंचमी विभक्ती काय त्याची? मरणात. मरणात. मरणात आ. शेवटला आहे तसं त्याचं पूर्वपद लिहायचं या ठिकाणी आ मध्ये. याला एक्सचेंज करायचं नाही. तुम्हाला समजलं अव्ययभाव समास म्हणजे काय? समजलं त्याचं सूत्र या ठिकाणी बघितलं. जेव्हा दिलेल्या शब्दामध्ये पूर्वपद एक असं असतं, अव्यय असतं आणि ते प्रधान असतं, त्यावेळेस काय करायचं असतं आपल्याला? जेव्हा त्याचा विग्रह करायचा असतो दिलेल्या शब्दाचा, त्यावेळेस उत्तरपदाची आपल्याला विभक्ती करायची असते आणि पूर्वपदाला एक्सचेंज करायचं असतं. पूर्वपद शेवटी लिहायचं आणि उत्तरपदाची विभक्ती जी केलेली आहे त्याचं सुरुवातीला लिहायचं. हे झालं अव्ययभाव समासाचा विग्रह. या ठिकाणी आपला अव्ययभाव समास कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जे समोर दिलेलं आहे बोर्डवरती एवढाच तक्ता तुम्ही पाठ करायचा. कोणता शब्द एखादा आल्यानंतर अव्यय एक्सचेंज कोणता करायचा आणि त्याची विभक्ती कोणती करायची. चेंजेस फक्त अधिमध्ये एक आहे बघा. इथे एक आहे इतिमध्ये, परत इकडे एक आहे पंचमीमध्ये. एवढेच मध्ये आय थिंक 3-4 मध्ये आहे द्वितीयमध्ये. ज्याच्यामध्ये द्वितीय पंचमी असे डिफरंट विभक्ती आहे. नॉर्मली सगळ्यांमध्ये षष्टीच विभक्ती करायची आपल्याला.
ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला अविर्भाव समास झाला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तत्पुरुष समास कंप्लीट करूया. पूर्णच्या पूर्ण तत्पुरुष समास कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.